मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल झालेत। काही वेळातच आझाद मैदान या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं मरण उपोषण आंदोलन सुरू होणार आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आलेले आंदोलक आता मुंबईमध्ये दाखल होत आहेत। वाहतूक कोंडीमुळे कुठेतरी या आंदोलकांना पुढे सरकता येत नाहीये। अशातच या आंदोलकांनी आता रस्त्यावरच आपला नाश्ता बनवण्याची सुरुवात केलेली आहे। खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवरील सडून निघतानाच आपल्या आंदोलकांना सूचना केल्या होत्या की आपल्यासोबत कोरडा शिधा घ्या, जेणेकरून कुणाच्याही जेवणाची किंवा काही अन्न मिळेल याची वाट न पाहता आपल्याला स्वतःचं अन्न स्वतः तयार करून खाता येईल, अशा पद्धतीच्या सूचना मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना केल्या होत्या। मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेवरून आंदोलकांनी कोरडा शिधा आपल्यासोबत घेऊन मुंबईकडे कूच केली होती आणि आता आपण सध्या माझगाव डॉक परिसरामध्ये आहोत आणि आपण या ठिकाणी पाहू शकताय या ठिकाणी हे जे आंदोलक आहेत हे आंदोलकांनी आपल्यासोबत आणलेला कोरडा शिरा आहे। कोरडा शिराच्या माध्यमातून हे आंदोलक आता आपल्या अन्न पाण्याची नाश्त्याची या ठिकाणी तयारी करतायत। खरं तर रस्ता पॅक आहे, वाहतूक ठप्प झाली आहे, आंदोलकांना पुढे सरकण्यासाठी मार्ग नाहीये। अशातच पर्याय थांबल्यावरती अडून न बसता ह्या आंदोलकांनी या ठिकाणी आपला नाश्ता बनवण्याला रस्त्यावर सुरुवात केली आहे। काय सांगाल, तुम्ही कुठून आलायत? आम्ही सर्व या ठिकाणी आयसर घेऊन सनी जालना तालुक्यातील सावरगाव हडप इथून सनी निघालेलो आहे। मुंबईला आता पोहोचलेलो आहे आणि एका पुलावरती ट्रॅफिक लागल्यामुळे आम्ही या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था सगळी सोबत असल्यामुळे आम्ही लगेच सगळं आमचं साहित्य काढून सनी या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था चालू आहे। आता काय तयार करताय तुम्ही? आता या ठिकाणी आम्ही उपमा करू राहिलो आणि उपमा झाल्यानंतर दुपारी समजा परत जेवणाची तयारी आमची आहे। किती लोक तुमच्या गाडीमध्ये आलेले आहेत? आमचे 33 लोक या ठिकाणी गाडीमध्ये आहे। 33 लोकांचं सगळं साहित्य आमचं जेवणाचं 8 दिवस लागू, 10 दिवस लागू, किती दिवस लागले ते साहित्य आमचं पूर्ण सोबत आहे। खरं तर तुम्ही आता इथे रस्त्यावरती जेवणाची सोय केली आहे, जेवणाचा नाश्ता बनवताय तुम्ही। मात्र सरकारने फक्त 1 दिवसाची आझाद मैदानावरती परवानगी दिली आहे। तुम्हाला जर आझाद मैदानावर जाण्याची संधी मिळाली तिथे मात्र स्वयंपाक करण्याची सरकारने परवानगी दिलेली नाहीये। सरकारने जरी परवानगी दिली नसली तरी पण जीवाला पोटभर अन्न लागणार आहे, त्यामुळे जिथं जागा भेटन त्या ठिकाणी आम्ही स्वयंपाक करण्याची तयारी आमची राहणार आहे आणि आमच्या पोटासाठी आम्ही स्वतः करायलो। आम्ही काय त्यांना थोडी मागायलो की आम्हाला तुम्ही आणून द्या का आम्हाला खाऊ घाला म्हणून। आमची तयारी स्वतःची आहे, स्वतः आम्ही आम्हाला जिथं जागा भेटन त्या ठिकाणी आम्ही स्वयंपाक करून सनी खाणार आणि आमचं उदरनिर्वाह आम्ही रोज समजा भागवणार आमची पोट। किती दिवसांचा शिधा आणलाय? आम्ही कमीत कमी 8 ते 10 दिवसाच्या शिधा सोबत आहे। खरं तर 8 ते 10 दिवसांचा शिधा या ठिकाणी आंदोलकांनी बरोबर आणलाय आणि रस्त्याच्या कडेलाच हे आंदोलक आता स्वयंपाक करत आहेत। काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही आता नाश्ता बनवताय, आंदोलनाला जायचंय मात्र या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे। मी एकच सांगेन या माध्यमातून, कारण की जे कोणी लोक म्हणते की मनोज जरांगे पाटलाला रसद पुरते, आमच्याकडे एक लिस्ट आहे गावातून आम्ही किती वर्गणी जमा केली, किती लोकांनी वर्गणी दिली, सर्वांनी आम्ही वर्गणी जमा करून आम्ही आमच्या 8 ते 10 दिवसाचं असं अन्न पुरं आम्हाला जितकं लागेल, जिथं आम्हाला वेळ भेटन, जिथं आम्हाला जागा मिळेल आम्ही तिथं आम्ही आमचा स्वयंपाक करणार आणि खात राहणार आणि मनोज जरांगे पाटलाला पाठिंबा असं देत राहणार। खरं तर या सर्व आंदोलकांनी 8 ते 10 दिवस पुरेल एवढा शिधा या ठिकाणी सोबत आणला आहे। आता हे आंदोलक आझाद मैदानावरती आंदोलनासाठी निघाले आहेत, मात्र या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे, रस्ता ठप्प झाला आहे। अशातच स्वस्त न बसता या आंदोलकांनी वाहतूक कोंडी झाली असली तरी रस्त्यावरतीच हा सर्व स्वयंपाकाचा थाट मांडलेला आहे आणि या ठिकाणी आता हे सर्व आंदोलक जे आहेत या ठिकाणी उपमा तयार करून आपल्या सहकाऱ्यांनाही या ठिकाणी खाण्यासाठी देणार आहेत। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, माझगाव डॉक, मुंबई।